नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज बनवते मी पोळीचा पिझ्झा। ताजी पोळी असो किंवा मग शिळी पोळी असली तरी सुद्धा चालेल। माझ्याकडे ताजी पोळी होती, मी तीच घेतली आहे। यासाठी मी व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची। स्वीट कॉर्न असतील तरी ते घातले तरी चालतील। गॅसवर मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे। कापून घेतलेल्या भाज्या मी यामध्ये परतून घेणार आहे। तेल गरम झालंय, त्यात टाकते शिमला मिरची, कांदा, शिमला मिरची आणि कांदा 2 मिनिट मी होऊ देणार आहे। आता घालते टोमॅटो, थोडंसं मीठ यावर टाकते। परतून झाल्यानंतर प्लेट ठेवून मी 3 मिनिटं यांना शिजवून घेते। भाज्या शिजून तयार आहेत। या भाज्या कच्च्या जरी घातल्यात पिझ्झावर तरी चालते, पण थोड्या शिजवून घातल्यात तर त्याला टेस्ट आणखीन छान येते। पोळीला मी आता पिझ्झा टॉपिंग लावून घेते। अशा प्रकारे पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे। आता त्यावर मी किसलेला चीज घालते। आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो आपण चीज। थोडंसं चीज मी घातलेलं आहे। आता यावर टाकते व्हेजिटेबल्स, ज्या भाज्या आपण परतून घेतल्या होत्या त्या। तुम्ही त्यामध्ये ऑलिव्स वगैरे सुद्धा टाकू शकता। यावर मी घालते चीज,
चीज घालून रेडी आहे। तो पिझ्झा बेस मी ट्रान्सफर करून घेतला होता छोट्या प्लेटमध्ये। यावर घालते चिली फ्लेक्स, गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे। प्रीहीट करून घेणार आहे 5 मिनिट। प्रीहीट झालेली आहे कढई, त्यामध्ये मी ठेवते पिझ्झा। आता हा पिझ्झा 10 मिनिट लो फ्लेमवर होऊ द्यायचा। 10 मिनिट इथे पूर्ण झालेले आहे। पिझ्झा मी आता काढून घेते। पिझ्झा मी आता या प्लेटमध्ये ट्रान्सफर करणार आहे। पिझ्झा कटरच्या मदतीने मी याला कट करते। पिझ्झा कटर नसेल तर आपण चाकूने सुद्धा कट करू शकतो। पिझ्झा कट करून झालेला आहे। पिझ्झा रेडी आहे। सुपर लागतो, भन्नाट लागतो, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।